दिल्लीमध्ये आहेत आणि आजच उद्धव ठाकरे दिल्लीत आले. अहो, जे राजकीय नेत्यांना दिल्ली ही आपल्या भारताची आपल्याला माहिती नसेल तर राजधानी आहे. तिथं लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाहीत त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं, कारण सभागृह चालू असतं. त्याच्यामुळे काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात, मुख्यमंत्री जातात, मी जातात, एकनाथरावजी जातात, इतर मान्यवर जातात, विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात, आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर ते जातात. त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये दिल्लीवारी जास्त होते, आपली होत नाही त्यांना त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील. माझं काम निघालं तर मी जातो. मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही, थोडंसं विस्तृतपणे बोलायचं असतं. किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही, ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत. त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत, त्यांनी कदाचित मिटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची कामं असतील. कामं असू शकतात ना. उद्याच्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत, तुम्ही दिल्लीला 2-3दा गेला तर ह्यांनी म्हणायचं अरे ही बाबा हीच का चाल काय दिल्लीला जातो, काही काम असेल तुमचं. बच्चू कडू आणि राज ठाकरे शेतकरी कर्जमाफी एकत्र येऊन आंदोलन करणार आहे. त्या प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना घटनेने संविधानाने दिलेला आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलचे कुठला विषय राज्य सरकारच्या समोर येतो त्यावेळेस राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतं, राज्य सरकार.